नमस्कार. या टी शर्टवरच्या शब्दाला आपण वाचलं असेल, एक मराठीत मनुर्भव लिहिलंय आणि खाली बी ह्युमन लिहिलंय. माणूस व्हा रे बाबानो, माणूस व्हा. आपण सगळे ब्रह्मदेव व्हायच्या भानगडीत पडलोय आणि म्हणून सगळा घोटाळा होतोय, म्हणून म्हणतो माणूस व्हा. आता माणूस व्हा हा शब्द मी का सांगतोय त्याचं एक महत्वाचं कारण आहे. काही बातम्या आम्ही वाचल्या आणि त्या बातम्या मला जरा आश्चर्यकारक वाटल्या. जरा शोध घ्यायचा प्रयत्न केला की काय आहे खरंच. बातमी अशी होती की सीबीआयनी श्रीधर पाटणकर यांच्या संबंधीचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केला आणि श्रीधर पाटणकर यांच्या क्लोजर रिपोर्टला नकार दिला तो ईडीनी. पण ईडीचा नकार असतानाही, आक्षेप असतानाही न्यायालयाने पाटणकरांच्या केसचा क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट केला आणि आता पाटणकरांची केस संपली. अशा आशयाच्या बातम्या वाचल्या आणि मनाला आश्चर्य वाटलं. मग राजकीय दृष्टिक्षेपामध्ये म्हणजे एक न्यायालयीन भाग वेगळा आणि राजकीय भाग वेगळा. न्यायालयाने एक्सेप्टही केला असेल, न्यायालयाचा अधिकार आहे क्लोजर रिपोर्ट सादर करणे. याला एक राजकीय कंगोरा म्हणून त्याचा विचार होऊ लागला की महाराष्ट्रात सत्तांतर घडलं आणि क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट झाला. म्हणजे हा प्रश्न माझ्या मनातही सहजपणे येऊन गेला की जो प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. लोक म्हणत होते की क्लोजर रिपोर्ट होतील, सगळ्या केसेस आता बंद होतील, चौकशा बंद होतील, काय उद्धव ठाकरेंनी सरकारमधून पाय उतार व्हावं एवढीच एक धारणा होती. ती झाली, संपली, आता केसेस संपल्या, चर्चा संपली, सगळं संपलं, असं लोकांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी काही काही वेळेला तर मला आश्चर्य वाटतं, जसं काही प्रतिपक्षाचे भाऊ, मी प्रभाकर सूर्यवंशी DG9चा आहे आणि बाकी आमचे अघोर बिगोर किंवा आमच्या अनय जोगळेकर, ही सगळी मंडळी जणू काही हे सरकार पाडण्यासाठीच युट्यूबवर आलेले होते. म्हणजे असा एक समज लोकांच्या मनामध्ये, आता तुमचं काम संपलं, तुम्ही यशस्वी झालात. अरे व सरकार पाडणे आणि सरकारच्या या विरोध करणे यासाठी हे करत नाही आहोत. वस्तुस्थिती सांगणे यासाठीच आहे. न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने, असं म्हटलंय. सरकार आपलं काम नीट करणार नसेल तर ते करण्यासाठी किंवा तुम्ही काय चूक करताय हे सांगण्यासाठी समाजातल्या काही मंडळींना पुढे यावंच लागतं. आता हे सरकार नीट काम करणार नसेल तर त्याविरुद्धही बोलावंच लागणार आहे. आणि मंडळी, मुद्दे संपलेले नाही आहेत, मुद्दे आहेतच, त्यावर बोलावं लागणारच आहे, चर्चा करावी लागणारच आहे. आपण पाटणकरांच्या मुद्द्यावर होतो, उगाच चर्चा भरकटायला नको म्हणून मी पाटणकरांच्या मुद्द्यावर येतो. पाटणकरांच्या बाबत खरंच असं झालंय का की सरकार पडलं आणि सगळं संपलं, आता चर्चा म्हणजे आरोप संपले, ईडी संपली, ईडीचं काम संपलं, असं काही झालंय का? हा क्लोजर रिपोर्ट काय आहे? थोडंसं या केसच्या संबंधाने विचार केला तेव्हा पाटणकरांची ईडीने जवळपास 11 फ्लॅट जप्त केलेले आहेत, काही प्रॉपर्टी जप्त केलेली आहे. बरं, ही जी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित केस आहे पाटणकरांची, काही पैसे इकडचे तिकडं, तिकडचे इकडं, हे सगळं जी केस आहे, या केसमध्ये सीबीआयचा संबंध येतो कुठे, हा मला प्रश्न पडला होता. म्हणजे तपासून बघितलं, काही सीबीआयची इन्क्वायरी आधी चालू होती का, सीबीआयनी ही केस हातामध्ये घेतली होती का, तर यात सीबीआयचा कुठेही संबंध येत नव्हता. हा, एक गोष्ट नक्की आहे की ईडीला प्रत्येक प्रकरणात एंट्री करण्यासाठी एखादी केस लागत असते. म्हणजे ईडी अशी आली आणि अचानक ईडीनी कारवाई केली असं नाही होत. ईडीला कुठली तरी एक केस लागत असते, आधार लागत असतो आणि त्या आधारे ईडी पुढे सरकत असते. बरं, ईडीची प्रोसेसही लांबलचक आहे. म्हणजे आज चौकशीला सुरुवात झाली, ज्या दिवशी सगळी माहिती मिळाली त्या दिवशी ईडी कारवाई करत असते. बरं, पाटणकरांच्या या 11 फ्लॅट सदनिकांना जप्त करण्याच्या प्रकरणामध्ये सीबीआय कुठे आहे का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला आणि त्या दृष्टीने शोधायला सुरुवात केली. लक्षात अशी गोष्ट येते की पाटणकरांच्या प्रकरणामध्ये सीबीआयचा म्हणजे 11 सदनिका जप्त करण्याच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये सीबीआयचा कोणताही तपास चालू नाही. मग सीबीआयनी क्लोजर रिपोर्ट कुठला सादर केलाय? मग पाटणकरांच्या सगळ्या केसेस बंद होणार आहेत का? त्यांना आता क्लीन चिट मिळाली का? पाटणकर संपला का विषय सगळा? असा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये सहजपणे निर्माण होतो. मी माणूस व्हा रे माणूस व्हा यासाठी म्हणालो की माध्यमांच्या मधून एखादी बातमी अशा पद्धतीनं पेरली जाते
आणि असं वाटतं की माध्यम ब्रह्मदेव व्हायच्या मार्गावर आहेत. कुणाच्या तरी कपाळी त्याच्या नशिबी काहीतरी लिहून टाकणे, एखाद्याला महात्मा करून टाकणे, एखाद्याला विलन करून टाकणे, एखाद्याला कटकारस्थानी करून टाकणे, हे सगळं माध्यमांचं षडयंत्र आहे. मी षडयंत्र हा शब्द वापरलाय आणि मला त्यात कसलंही कपर्दिकही वाईट वाटत नाही. माध्यम चित्र निर्माण करतात आणि त्या व्यक्तीला तसं भासविण्याचा प्रयत्न करतात. शरद पवारांच्या बाबतीत माध्यम हेच करतात, फडणवीसांच्या बाबतीत माध्यम हेच करतात. प्रत्येकाच्या विषयात माध्यमांनी अशीच भूमिका घेतलेली आणि याचे अनेक जण बळी पडलेले आहेत. अनेक जण बळी पडले. त्यांची प्रतिमा जशी माध्यमांनी, एखाद्याला बोलता येत नाही, एखाद्याची भाषा वेगळी असते. म्हणजे आमच्या मराठवाड्यातले बबनराव लोणीकर, निधीला पैसे, निधी दिला याला पैसे दिले असं म्हणतात. सर्वसाधारण भाषा आहे आमच्याकडे. तुमच्या वाडीवर पैसे दिले, आम्ही त्याला पैसे दिले, आम्ही याला पैसे दिले, या वाडीवर पैसे दिले, या तांड्यावर पैसे दिले. आता पैसे दिले हा शब्द निधीशी संबंधित आहे. मंत्री म्हणून व्यक्ती निधी देत असतो आणि त्याला पैसे दिले असा शब्द वापरला जातो. पण लोणीकरांनी पैसे वाटप केले असा बिनधास्त आरोप करून टाकण्यात आला. तसंच पंकजा मुंडेंच्या विषयात केलं गेलं. त्यांच्या भाषेला, त्यांच्या शब्दांना वेगळ्याच पद्धतीनं मांडण्यात आलं. इथे माध्यम ब्रह्मदेव होण्याचा प्रयत्न करतात. तसं पाटणकरांच्या केसमध्ये केलं गेलेलं आहे. ज्या केसचा सीबीआयशी कोणताही संबंध नाही आहे, त्या केसला सीबीआयशी जोडत पाटणकरांचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला आणि ती केस संपली, अशा आशयाच्या बातम्या द्यायला सुरुवात केल्या. आता पाटणकरांच्या वरती सीबीआयची जी वेगळी केस असू शकते, ती जुनी असू शकते, त्या तपासात काही सापडलेलं असू शकत नाही, म्हणून सीबीआय क्लोजर रिपोर्ट दाखल करू शकतो आणि तो क्लोजर रिपोर्ट न्यायालय एक्सेप्ट करतं. अशा स्थितीमध्ये या 11 सदनिकांची केस संपली आणि पाटणकरांवरचे सगळेच आरोप संपले, असा जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्या प्रयत्नावरती माझा आक्षेप आहे. जरा वस्तुस्थिती समोर आणा. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय, ती केस कोणती? ईडीची केस कोणती? दोन्ही एक आहेत की नाहीत, याबाबतची स्पष्टता माध्यम जेव्हा करू लागतील तेव्हाच माध्यमांच्याकडून खरी माहिती समोर येईल असं असेल. अन्यथा ब्रह्मदेव बनत एखाद्याच्या नशिबी बदनामी किंवा एखाद्याच्या नशिबी कौतुक माध्यमच लिहितायत असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.